आपल्याला अनेक अडचणी येत असतात. दुःख, भीती, चिंता, काळजी, नकारात्मक नेहमी आपल्याला चिटकून असते. काही वेळा अडचणीचे लवकर निरसन होत नाही. अशा वेळी सकारात्मक व्हावे, नामस्मरणाची शक्ती अनुभवावी. श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात. प्रत्येक सेवेकऱ्याला आपला एक अनुभव आलेला असतो. तर आपल्याला अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या याकरता आम्ही काही उपाय सांगणार आहोत. पहिला उपाय आहे श्री सुक्ती पठण. दररोज घरात श्री सुक्ती पठण केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही. लाल रंगाच्या रिबीनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वाराला बांधल्यास घरात सुख, शांती व धनाची वाढ होते. प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्याने धनलाभ होतो. दुसरा उपाय आहे गुरुचरित्राचा 10वा अध्याय. नोकरी व्यवसायातील अडचणीसाठी श्री गुरुचरित्राचा 10वा अध्याय रोज वाचन करावा. कोर्ट कचेरी यांना फेरी बऱ्याच वेळा त्रासदायक असतात. काहींना अशा वेळी श्री नवनाथ ग्रंथांचा 3रा व श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय रोज 2 वेळेस वाचावा. तिसरा उपाय आहे नामस्मरणाची शक्ती. ज्या घरात एक तरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरात सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्यामुळे तरुण राहतात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबास सतत संकटे सामोरे जावे लागते. शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डर सुरू ठेवा. चौथा उपाय आहे मनचिंतन. याला फार महत्त्व. स्वयंपाक करतेवेळी किंवा इतर महत्त्वाच्या कामांवेळी सतत नामस्मरण करावे. मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करण्याआधी विचार करतो. म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत ठरतो. विचार हा सुविचार होण्याचा ध्यान चिंतनाची आवश्यकता फार असते. म्हणून ध्यानधारणा मनचिंतन याला फार महत्त्व आहे. 5वा उपाय आहे शांत झोप लागण्यासाठी. अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे रात्री शांत झोप लागत नाही. अशा वेळी आपल्या दृष्टिकोनाचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे. यासोबतच ज्ञानेश्वरी या ग्रंथातील 12व्या अध्यायातील पहिल्या 16 ओळी वाचाव्यात. शांत झोप लागेल. अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका.